नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण विचारवंताच्या अनुषंगाने कार्ल मार्क्सला सुरुवात केलेली आहे. कार्ल मार्क्सच्या संदर्भात अगोदर 2 लेक्चर झालेले आहे. त्या 2 लेक्चरच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं कार्ल मार्क्सच्या संदर्भामध्ये काही गोष्टी पाहत असताना कार्ल मार्क्सच्या कालखंडामधली त्या परिस्थिती कशी होती, त्यामध्ये सामाजिक संरचना असेल, आर्थिक परिस्थिती असेल, यावरती चर्चा केलेली आहे. नंतर महत्त्वाचं म्हणजे आपण सामाजिक पार्श्वभूमी पाहत असताना सर्जनशाहीचा अस्ता आहे, भांडवलशाहीचा विकास आहे. भांडवलशाहीच्या विकासाच्या अनुषंगाने भांडवलशाहीला विकसित करणाऱ्या विचारधारा आहे, त्या अनुषंगाने आपण उदारवाद असेल, त्यानंतर उपयोगितावाद असेल, हस्तक्षेपवाद असेल, त्याचबरोबर समाजवाद असेल, या संदर्भात चर्चा केलेली आहे. त्यानंतर कार्ल मार्क्स हा तत्वज्ञ होता, त्या अनुषंगाने आपण आदर्शवाद म्हणजे काय, तत्वज्ञानाच्या अनुषंगाने भौतिकवाद कशाला मानतात, द्वंद्ववाद कशाला मानतात, द्वंद्वात्मक आदर्शवाद यामध्ये काय फरक आहे, म्हणजे कार्ल मार्क्सनं द्वंद्वात्मक भौतिकवाद मांडलेला आहे, तो कसा वेगळा आहे, आणि हेगलचा द्वंद्वात्मक आदर्शवाद कसा वेगळा आहे, याची सुद्धा आपण तुलना केलेली आहे. आणि मग कार्ल मार्क्सच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये आपण पाहत असताना द्वंद्वात्मक भौतिकवादावरती आपण सविस्तर अगोदरच्या लेक्चरमध्ये चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला महत्त्वाचा म्हणजे कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद हा सिद्धांत अभ्यासायचा आहे. म्हणजे कार्ल मार्क्सचा भौतिकवाद पाहत असताना कार्ल मार्क्सनं भौतिकवादाची मांडणी, ऐतिहासिक भौतिकवादाची मांडणी कशाच्या आधारे केलेली आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला हे बघायचं आहे. मग त्या अनुषंगाने आपण अभ्यासाला सुरुवात करूया. मग अभ्यासाला सुरुवात करत असताना एक लक्षात ठेवा की आपण 2 गोष्टी पाहणं गरजेचं आहे. कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे तो कशाच्या आधारावरती आहे, द्वंद्वात्मक भौतिकवाद पाहिलेला आहे. आपण आज ऐतिहासिक भौतिकवादाच्या संदर्भात चर्चा करणार आहोत. मग अगोदरचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण सुरुवात केलेली होती की ऐतिहासिक भौतिकवाद ही संकल्पना जी कार्ल मार्क्स यांनी मांडलेली, म्हणजे प्रश्न जर ऐतिहासिक भौतिकवादावरती विचारला गेलेला असेल किंवा विचारला गेला तर तुम्हाला त्याची मांडणी कशी करायची, आपण प्रश्नाच्या उत्तराच्या मांडणीच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं त्याचं विश्लेषण करत जाऊ. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद कशावरती आधारित आहे. मग या ठिकाणी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या पाहत असताना पहिली गोष्ट अशी आहे की कोणताही विचार पाहत असताना म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद ही जी संकल्पना आहे कार्ल मार्क्सची, म्हणजे त्याला खऱ्या अर्थानं हिस्टॉरिकल मटेरियलिझम ज्याला म्हणतात, तर ही कशावर आधारित आहे, नावच काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं ऐतिहासिक भौतिकवाद. या 2 गोष्टी महत्त्वाच्या. ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे नेमकं काय, आणि त्या आधारे इतिहासाच्या विकासाची परंपरा. एक लक्षात ठेवा की कार्ल मार्क्स असेल, हेगल असेल, या दोघांनी त्या कालखंडामध्ये जे विचार मांडलेले आहेत त्या विचारांचा बेस काय असेल तर समाजव्यवस्था, समाजव्यवस्थेमध्ये होणारा विकास, म्हणजे समाजाचा सुद्धा विकास कशा पद्धतीने होतोय, किंवा समाजव्यवस्थेमध्ये होणारं परिवर्तन कशाच्या आधारे होते. म्हणजे हेगल म्हणतो विचारांच्या आधारे म्हणतो, कार्ल मार्क्स खऱ्या अर्थानं मांडणी करतो भौतिक घटकांच्या आधारे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ह्या व्यवस्थेमध्ये परिवर्तनाचा मुख्य घटक काय आहे, आपण नंतर आपल्याला अभ्यासक्रमात 2 नंबर पेपरमध्ये आपण सामाजिक परिवर्तनाची संकल्पना अभ्यासणारच आहोत की परिवर्तनाचे वेगवेगळे घटक आहेत, कशाच्या आधारे समाज व्यवस्थेमध्ये परिवर्तन होतं. परिवर्तन म्हणजे काय, सामाजिक संरचनेतील बदल म्हणजे परिवर्तन. मग हे परिवर्तनाला कोणते घटक जबाबदार आहे. मग हेगलचा आपण जेव्हा आदर्शात्मक द्वंद्वात्मक आदर्शवाद बघतो त्या ठिकाणी विचारांना महत्व आहे, आणि मग कार्ल मार्क्स जेव्हा आपण बघतोय विचार, तर इथं सगळ्यात मध्ये भौतिक गोष्टींना महत्व आहे. मग भौतिक गोष्टीच्या आधारे इतिहासाची मांडणी, समाज व्यवस्थेमध्ये कशा कशा पद्धतीने बदल झालेला आहे, हा जो विचार आहे हा विचार खऱ्या अर्थाने कार्ल मार्क्सने आपल्या सिद्धांतामध्ये मांडलेला हा एक सिद्धांत आहे. सिद्धांताच्या आधारे समाज व्यवस्थेमध्ये होणारा बदल किंवा परिवर्तन, या परिवर्तनाला किंवा बदलाला कोणता घटक कारणीभूत आहे हे मांडण्याचं काम खऱ्या अर्थानं कार्ल मार्क्स यांनी केलेलं आहे. मग आपण सुरुवात करूया, आणि सुरुवात करत असताना आपण आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय बघायचं असेल तर कार्ल मार्क्स यांचा ऐतिहासिक भौतिकवाद. मग ऐतिहासिक भौतिकवाद बघत असताना ऐतिहासिक आता बघा या ठिकाणी 2 शब्द आहे, ऐतिहासिक भौतिकवाद.
भौतिक घटकाच्या आधारे इतिहासाची मांडणी. मग या ठिकाणी आपण पहिला घटक बघूया, महत्वाचं म्हणजे त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे कार्ल मार्क्स यांच्या अनुषंगाने जर विचार केला आपण तर इतिहास म्हणजे काय. कार्ल मार्क्सच्या संकल्पनेतून आपल्याला इतिहास म्हणजे काय. आता इतिहास म्हणजे काय ह्या गोष्टी पाहत असताना कार्ल मार्क्सने सुद्धा इतिहासाच्या माध्यमातून म्हणजे इतिहास हा भौतिक घटकांच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणून त्या सिद्धांतालाच नाव काय, ऐतिहासिक भौतिकवाद. मग सर्वसामान्यपणे आपण इतिहासाची व्याख्या काय करतो, इतिहास कशाला म्हणायचं. मग आपण जर ढोबळमानाने जर विचार केला तर आपण इतिहासाच्या अनुषंगाने काय म्हणतो, इतिहास म्हणजे समाज व्यवस्थेचा एक वृत्तांत असतो. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांची व्यवस्थित मांडणी आपल्या अनुषंगाने म्हणजे इतिहास, आपण असं गृहीत धरला जातो. कार्ल मार्क्सने इतिहासाची वेगळी व्याख्या केलेली आहे. मग आमच्या डोक्यामध्ये इतिहासाची कोणती व्याख्या आहे. मग सगळ्यात महत्वाचं इतिहास म्हणजे काय तर आपल्याकडे एक महत्वाचं मानलं जाते, इतिहास म्हणजे आपल्या दृष्टिकोनातून इतिहास म्हणजे घटनाक्रम आहे. इतिहास म्हणजे काय, घटनाक्रम आहे. घटनेच्या माध्यमातून आपण इतिहासाची मांडणी करतो. मग घटनांचीच आपण विश्लेषण करत असतो. आपण एक उदाहरण घेऊया. आपल्याला जर विचारलं की आधुनिक भारताचा इतिहास काय आहे, मग आपण इतिहासाचे काय करतो, घटनेच्या माध्यमातून इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. मग त्या घटनेच्या माध्यमातून इतिहास काय सांगतो, मग आपण सांगतो 1757 ला प्लासीच्या लढाईच्या माध्यमातून ब्रिटिशांनी सत्तेचा पाया लावला. मग 1764 बक्सरची लढाई असेल. मग 1757 पासून तर 1857 या 100 वर्षाच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी खऱ्या अर्थानं सत्तेचा विस्तार केला. मग सत्तेचा विस्तार करत असताना तैनाती फौजाचं धोरण असेल, खालसा धोरण असेल, या माध्यमातून ब्रिटिशांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशामध्ये सत्तेचा पाया लावला आणि 1857 ला उठाव झाला. उठावाच्या माध्यमातून काय, 1857 चा उठाव आहे, 1858 ला राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि इथे खऱ्या अर्थानं ब्रिटिश पार्लमेंटच्या सत्तेला सुरुवात झाली. नंतर आपण डायरेक्टली घटनाक्रम बदलतो. मग वेगवेगळे ब्रिटिशांनी केलेले कायदे, त्या कायद्याच्या सनावळ्या सांगतो आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट येतो 1885 ला खऱ्या अर्थानं राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. राष्ट्रीय सभेमध्ये दोन विचारधारा होत्या, मवाळ काल म्हणजे मवाळ आणि सगळ्यात महत्वाचं जहाल. यामध्ये मवाळांच्या अनुषंगाने विचार करत असताना म्हणजे 1907च्या सुरत अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं टिळकांचं आगमन झालं. बघा आता घटनाक्रम चाललेला आहे, टिळकाचं आगमन झालेलं आहे आणि 1920 पर्यंत टिळक तुम्हाला राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष पाहायला मिळतात. मग वेगवेगळ्या पद्धतीने अधिवेशन झाले, अधिवेशनाच्या माध्यमातून वेगवेगळे ठराव मांडण्यात आले आणि लगे पण 1920 पासून टिळक युग संपत आणि 20 पासून गांधी युगाला सुरुवात होती. मग गांधी युगाच्या अनुषंगाने गांधीजी आले आणि 1920 ला असहकार आंदोलन सुरू केलं. मग असहकार आंदोलनाचे कारण काय आहेत, आम्ही पटकन म्हणतो रॉलेट ऍक्ट असेल, रॉलेट ऍक्टच्या माध्यमातून ब्रिटिशांनी आमच्यावरती काहीतरी बंधनं घातले. त्या घटनेच्या निषेधार्थ सगळ्यात महत्वाचं पंजाबमध्ये तुम्हाला ती माहिती आहे घटना घडली, जालियनवाला बाग हत्याकांड घडले आणि 1919 ला इथं खिलाफत चळवळ सुरू झाली. घटनाक्रम, इतिहास घटना सांगतो. इतिहास काय आहे, घटनाक्रम आहे. त्यानंतर इतिहास काय आहे, सगळ्यात महत्वाचं इतिहास म्हणजे सगळ्यात दुसरी एक गोष्ट असे आपल्याकडे राजे, त्यानंतर महान व्यक्ती असेल, व्यक्ती यांचा इतिहास आहे. मग राजे असेल, महाराजे असतील, यांनी केलेले तह असतील, यांनी केलेल्या लढाया असतील, या सगळ्या तह आहे, लढाया आहे, राज्य आहे, या सगळ्या गोष्टींचा क्रम म्हणजे इतिहास आपण असं मानतो. त्यानंतर इतिहास म्हणजे नेमकं काय तर इथं महत्वाचं काय, विचारांचा, विचारांचा इतिहास आहे. एक लक्षात ठेवा, आपण ढोबळ मनाने इतिहास म्हणजे नेमकं काय तर आपण म्हणतो इथं घटनाक्रम आहे, राजे महाराजे महान व्यक्ती यांचं चरित्र आहे, त्यांनी केलेले तह आहे, इथं विचारांचा इतिहास आहे. अशा पद्धतीनं आपण इतिहासाची मांडणी करतो. ढोबळ मनाने जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल इतिहास म्हणजे नेमकं काय तर आपण अशा पद्धतीने मांडणी करतो. कार्ल मार्क्स याने खऱ्या अर्थानं इतिहासाच्या संदर्भामध्ये हे अगोदरचे ज्या विचारसरण्या होत्या ह्या सगळ्या नाकारल्या आणि मग मानवी समाजाचा इतिहास कसा आहे म्हणजे मानवी समाजाचा विकास सुरू झालेला आहे. मग कार्ल मार्क्स तो मानवी समाजाचा इतिहास म्हणजे नेमकं काय. मग कार्ल मार्क्सच्या अनुषंगाने जर आपण विचार केला की
कार्ल मार्क्स इतिहासाची व्याख्या करत असताना काय म्हणतोय, तर कार्ल मार्क्स म्हणतोय, मार्क्स काय म्हणतोय माहिती आहे का, लक्षात ठेवा. मार्क्सच्या मते इतिहास, आपण इतिहासाची ही व्याख्या आहे. मार्क्स काय म्हणतो, मानवी समाजाचा इतिहास काय याच्या आधारे आहे, हा घटनाक्रम म्हणजे इतिहास नाहीये. राजे महाराजे व्यक्ती यांनी निर्माण केलेल्या ज्या काही गोष्टी म्हणजे इतिहास नाही. विचार म्हणजे इतिहास नाही, तो इतिहास होऊ शकत नाही, असं कार्ल मार्क्सचं मत आहे. मग कार्ल मार्क्स इतिहासाच्या संदर्भात काय म्हणतो, मग कार्ल मार्क्सला महत्वाचं म्हणजे कार्ल मार्क्स म्हणतो मानवी समाजाचा इतिहास खऱ्या अर्थानं माणसाच्या अस्तित्वाचा इतिहास आहे. मानवी समाजाचे अस्तित्व, मानवी काय म्हणतो कार्ल मार्क्स, कार्ल मार्क्स काय म्हणतो, इतिहास म्हणजे काय, मानवी समाजाचं अस्तित्व त्या कोणत्या गोष्टीवरती अवलंबून होतं, त्या ज्या गोष्टी आहेत त्याच खऱ्या अर्थाने मानवी समाजाचा इतिहास आहे. मग मानवी समाजाचं अस्तित्व कशावर अवलंबून आहे, मग माणसाला जर जिवंत राहायचं असेल तर मग माणसाच्या काय महत्वाचं काय, हा मानवी समाज आहे, त्याचं अस्तित्व आहे. अस्तित्व टिकून राहण्यासाठी काय, मानवी समाजाच्या काय, मानवी समाजाच्या गरजा आहे. अस्तित्व कशावर, त्या गरजेवरती अवलंबून आहे. आणि मग गरज काय, मग कार्ल मार्क्स म्हणतो अन्न वस्त्र पाणी आणि निवारा. माणसाला टिकायचं आहे, माणसाला स्वतःचं अस्तित्व टिकवायचं आहे. मग माणसाचं अस्तित्व कशावरती आहे, मग माणसाच्या काही मूलभूत गरजा आहेत. आणि मग त्या गरजा ज्या आहेत त्या गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने माणसाने ज्याही क्रिया केलेल्या आहेत, लक्षात ठेवा, मानवी समाजाचं अस्तित्व, मानवी समाजाचं अस्तित्व कशावर टिकून आहे, मानवी समाजाच्या व्यक्तीच्या काही गरजा आहेत. आणि मग त्या गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने माणसाने ज्याही क्रिया केलेल्या आहेत, गरजा पूर्तीच्या अनुषंगाने ज्याही क्रिया केलेल्या आहेत, त्या क्रिया म्हणजेच खऱ्या अर्थानं मानवी समाजाचा इतिहास आहे. बघा, आपण इतिहासाच्या अनुषंगाने आपण म्हणतो की प्राचीन युग असेल, मध्ययुगीन एक युग असेल, आधुनिक युग असेल. आणि मग माणसाचा विकास कसा झालेला आहे, मग आपण बघतोय, आपण विकासाचा मानवी समाजाचा विकास बघितला. प्राचीन कालखंडामध्ये कसे कसे शोध लागत गेले, भटकंती करणारा माणूस नंतर कसा थांबला, शेतीचा शोध कसा लागला, मग शेतीच्या शोधाच्या माध्यमातून शेती करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती कशा आल्या आणि मग तो डेव्हलप होत चालला. मग माणसाचा इतिहास कशाचा आहे, गरजापूर्तीच्या अनुषंगाने त्याने केलेल्या क्रिया. मग गरजापूर्तीच्या अनुषंगाने गरजापूर्तीसाठी काय महत्वाचं, तुम्हाला काय, वस्तूची निर्मिती. माणसाच्या गरजा काय, वस्तूची निर्मिती केली त्यानं. वस्तू निर्मितीचा इतिहास म्हणजे माणसाच्या ज्या नैसर्गिक गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करण्याच्या अनुषंगाने माणसाने स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी निसर्गासोबत नैसर्गिक म्हणजे संसाधनाचा आपलं स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी केलेल्या क्रिया म्हणजे खऱ्या अर्थानं मानवी समाजाचा इतिहास आहे. इतिहासाची व्याख्या बघा कार्ल मार्क्सनं कशी मांडलेली आहे. तुमचं अस्तित्व कशावरती अवलंबून आहे, जे अस्तित्व ज्या गोष्टीवरती अवलंबून आहे, निसर्गासोबत माणूस संघर्ष करतोय आणि त्या संघर्षामधून स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी माणसाचं जीवन सुखमय करण्याच्या अनुषंगाने माणसाने ज्या ज्या क्रिया केलेल्या आहे म्हणजे तो म्हणजे खऱ्या अर्थानं मानवी समाजाचा इतिहास आहे. बघा, समाजशास्त्रामध्ये एक गोष्ट आहे, समाजशास्त्रामध्ये संस्कृती म्हणजे नेमकं काय. संस्कृतीच्या संदर्भामध्ये दोन गोष्टी पाहिल्या जातात, भौतिक संस्कृती आणि अभौतिक संस्कृती. अभौतिक संस्कृतीचा अर्थ असा होतो की माणसाने सगळ्यात महत्वाचं त्याचे जीवन जगण्याची मूल्य असेल, परंपरा असेल, या सगळ्या गोष्टींचा माणसाने केलेला विचार. तुम्ही जीवन जगताय, तुमचे विचार आहे, तुमच्यावरती संस्कार आहे, ही तुमची अभौतिक गोष्टी आल्या. भौतिक गोष्टी म्हणजे नेमकं काय, संस्कृती म्हणजे माणसाने ज्याही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. तुमचा इतिहास जर बघायचा असेल तर माणसाने तुमचा इतिहासाच्या अनुषंगाने काय निर्माण केलेलं आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये राहत असताना आजही आम्ही सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवरायांच्या गड किल्ल्यांना बघतोय, भौतिक गोष्ट आहे. आणि त्या गड किल्ल्यांच्या आधारे विचार करतो की मावळ्यांनी त्या कालखंडामध्ये कशा लढाया केलेल्या असेल, महाराजांनी कसं नियोजन केलेलं आहे. आणि मग आम्ही म्हणतो
गडाकडे बघितल्यानंतर म्हणलो, किल्ल्याकडे बघितल्यानंतर म्हणतो हा आमचा इतिहास आहे, हा महाराजांचा इतिहास आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थानं तोच प्रेरणा देतोय. गड किल्ले पाहिल्याच्या नंतर आमच्या लक्षात येते की त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये त्यावेळेस मध्ये कसं नियोजन असेल, कशी प्लॅनिंग असेल, सगळ्या गोष्टी भौतिक निर्माण केलं त्या कालखंडामध्ये. आणि मग आम्हाला तो इतिहास कार्ल मार्क्स काय म्हणतो, माणसाने खऱ्या अर्थानं स्वतःच्या लक्ष्य प्राप्तीसाठी, म्हणजे इतिहासाची व्याख्या करत असताना कार्ल मार्क्स काय म्हणतो, इतिहास एक प्रक्रिया आहे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे जी अन्य नैसर्गिक क्रियापेक्षा वेगळी आहे. इतिहास एक प्रक्रिया आहे, अन्य नैसर्गिक क्रियापेक्षा वेगळी आहे आणि मानवाची आपल्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी केली जाणारी क्रिया म्हणजे इतिहास आहे. नैसर्गिक क्रियापेक्षा थोडं वेगळी आहे. माणसाचं काय, लक्ष्य प्राप्तीच्या अनुषंगाने केलेली क्रिया आहे. लक्ष्य प्राप्ती काय, स्वतःचं अस्तित्व टिकवणे. टिकवणं म्हणजे नेमकं काय, मग लक्षात ठेवा, ऊन वारा पाऊस या गोष्टीपासून वाचण्यासाठी माणसाने अगोदर झाडाचा सहारा घेतला. मग झाडाचा सहारा घेतल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, मग त्यानं झोपडी बनवली, क्रिया सुरू झालेली आहे. मग झोपडीची पण सुरक्षितता, माणूस हा सुरक्षेकडे चाललेला आहे. झोपडी बनवलेली आहे, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह आहे त्याच ठिकाणी तो राहायला लागला. ज्या ठिकाणी नैसर्गिक दृष्टिकोनातून त्याला खाद्य मिळते त्या ठिकाणी तो राहायला लागला. आणि ते राहत असताना त्याने स्वतःचं लक्ष म्हणजे स्वतःचं जीवन सुरक्षित करण्याच्या अनुषंगाने क्रिया करत गेला आणि त्या क्रियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं त्याचा इतिहास सुरू झालेला आहे. मग कार्ल मार्क्स म्हणतो, मानवी समाजाचा इतिहास म्हणजे नेमकं काय, स्वतःचं अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टिकोनातून माणसाने केलेल्या ज्या क्रिया आहे त्या क्रिया म्हणजेच खऱ्या अर्थानं मानवी समाजाचा तो इतिहास आहे. हा इतिहास कशावर आधारित आहे, भौतिक गोष्टीवर. तुम्हाला दिसतंय ते विचार, कल्पना ह्या गोष्टींच्या आधारे इतिहास नाही लिहिला जाऊ शकत. कार्ल मार्क्स म्हणतो प्रत्यक्ष कृती करावी लागते. प्रत्यक्ष कृती करत असताना त्या ठिकाणी जे वास्तव घडलेलं आहे, जी वास्तविकता आहे, जे फॅक्ट आहे, त्या आधारे तोच आधार खऱ्या अर्थाने इतिहासाचा असतो, असं कार्ल मार्क्सचं मत आहे. मग कार्ल मार्क्स परत काय म्हणतो इथं, एक दुसरा एक शब्द लक्षात ठेवा की मानवी समाजाचं अस्तित्व आहे, मानवी समाजाच्या गरजा आहे आणि त्या गरजाच्या वस्तूच्या निर्मितीसाठी केली जाणारी क्रिया आहे. आणि तिसरं एक गोष्ट महत्वाचं कार्ल मार्क्सच्या विचारामध्ये तुम्हाला एक पाहायला मिळेल, कार्ल मार्क्सनं ते एक वाक्य बोललं, ते म्हणतो मानवी समाजाचा इतिहास जो आहे, इतिहास हा वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. काय म्हणतो कार्ल मार्क्स, मानवी समाजाचा इतिहास हा काय, वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. संघर्ष आहे, द्वंद्व आहे, दोन वर्गामध्ये द्वंद्व आहे. आणि मग भौतिक घटकामध्ये जसा बदल होत गेला त्या पद्धतीने मानवी समाजाचा इतिहास सुद्धा बदलत गेला. मग इतिहासाचे कालखंड कार्ल मार्क्सने सांगितलेले आहे. मग ते इतिहासाच्या कालखंडामध्ये कशा कशा पद्धतीने बदल होतो त्या बदलांच्या आधारे खऱ्या अर्थानं कार्ल मार्क्सनं मानवी इतिहासाची मांडणी केलेली आहे. दोन गोष्टी महत्वाच्या, कार्ल मार्क्स यांनी ऐतिहासिक भौतिकवाद जी मांडणी केलेली आहे, ऐतिहासिक भौतिकवादाचा बेसच काय असेल तर सगळ्यात महत्वाचं द्वंद्वात्मक भौतिकवाद. द्वंद्वात्मक भौतिकवाद म्हणजे नेमकं काय, अगोदरच्या लेक्चरमध्ये यावरती सविस्तर चर्चा केलेली आहे. हेगलचा आदर्शवाद आणि कार्ल मार्क्स यांचा द्वंद्वात्मक भौतिकवाद या दोघांमध्ये काय फरक आहे हे मांडणी केलेली आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं कार्ल मार्क्स यांनी म्हणजे जर्मन आयडियोलॉजी जे नावाचं पुस्तक त्यांनी लिहिलं होतं, म्हणजे जर्मन विचारधारा, ह्या पुस्तकामध्ये ह्या ग्रंथामध्ये खऱ्या अर्थानं त्यानं डायलेक्टिक मटेरियलिझमच मांडलेला आहे, द्वंद्वात्मक भौतिकवादच मांडलेला आहे. ऐतिहासिक भौतिकवाद हा शब्द कुठेही कार्ल मार्क्सने उपयोगात आणलेला नाही. हिस्टोरिकल मटेरियलिझम हा शब्द वापरलेलाच नाही. द्वंद्ववादाच्या अनुषंगाने मानवी समाजाचा विकास कशा पद्धतीनं झालेला आहे याची मांडणी त्याने खऱ्या अर्थानं जर्मन आयडियोलॉजी या ग्रंथामध्ये केलेली आहे. आणि मग जर्मन आयडियोलॉजीमध्ये जे विचार मांडलेले आहे डायलेक्टिक मटेरियलिझम, त्या आधारे इतिहास मांडलेला आहे. पुढे चालून खऱ्या अर्थानं एंजल असेल आणि एंजलच्या नंतर दुसरा एक विचारवंत आहे, ह्या दोघांनी म्हणजे प्लॅखानोव रशियन विचारवंत आहे, ह्या दोघांनी खऱ्या अर्थानं ऐतिहासिक भौतिकवाद हिस्टोरिकल मटेरियलिझम ही संकल्पना हा शब्द उपयोगात आणलेला आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी काय आहे,
डायलेक्टिक मटेरियलिझमच्या माध्यमातून मांडलेले आहे. आपण पाहत असताना मी तुम्हाला म्हटलं की तत्वज्ञानाला विज्ञानाची जोड जर कोणी दिली असेल तर तो म्हणजे जगामधला एकमेव विचार म्हणताय तो म्हणजे कार्ल मार्क्स आहे. तत्वज्ञान आहे द्वंद्वात्मक भौतिकवाद. द्वंद्व आहे वाद, प्रतिवाद आणि संवाद. हा संघर्ष, आंतरसंघर्ष, परिवर्तनशीलता आहे. पण याच्या आधारे खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेचा विकास कसा झालेला आहे याची मांडणी कार्ल मार्क्सने केलेली आहे. इतिहास म्हणजे नेमकं काय? मग इतिहासाच्या अनुषंगाने कार्ल मार्क्सने मांडलेला विचार किंवा कार्ल मार्क्सची व्याख्या काय आहे आपण ही थोडक्यात बघितलेली आहे. आता भौतिकवाद म्हणजे नेमकं काय? कार्ल मार्क्सच्या आपल्याला दोन संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे. ऐतिहासिक भौतिकवाद पण आहे आणि त्याचबरोबर उत्पादनाच्या पद्धती पण आहे. समाज व्यवस्थेचा काय बेस आहे, भौतिकवाद म्हणजे नेमकं काय आहे, या अनुषंगाने आपण थोडक्यामध्ये चर्चा करूया. म्हणजे इतिहास म्हणजे नेमकं काय याचे तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण भौतिकवाद म्हणजे नेमकं काय या संदर्भात चर्चा करूया. भौतिकवाद म्हणजे काय एक लक्षात ठेवा. इतिहास म्हणजे काय बघितलेला आहे. आता भौतिकवाद भौतिकवाद म्हणजे नेमकं काय कार्ल मार्क्सच्या अनुसार. इतिहास म्हणजे काय हे बघितलेलं आहे. म्हणजे दोन म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद बघायचा आहे. तर मग इतिहास म्हणजे नेमकं काय कार्ल मार्क्सच्या विचाराच्या अनुषंगाने आपण थोडक्यात बघितलेला आहे. आता भौतिकवादाच्या अनुषंगाने महत्वाचं काय म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद हा कशावरती अवलंबून आहे. या गोष्टीचा विचार करत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात येणं गरजेचं आहे की ऐतिहासिक भौतिकवादाचा आधार काय असेल. इतिहासाची मांडणी केलेली आहे पण कशाच्या आधारे केलेली आहे, भौतिकवादाच्या आधारे. भौतिकवाद म्हणजे नेमकं काय मग एक लक्षात असायला पाहिजे. भौतिकवादाचा अर्थ, भौतिक म्हणजे काय, अर्थव्यवस्था. ही अर्थव्यवस्था आहे. भौतिकवादचा अर्थ होता अर्थव्यवस्था. इथे सगळ्यात महत्वाचा दुसरा एक शब्द बरोबर उत्पादन. उत्पादन पद्धत असेल, पद्धत असेल किंवा आपण याला उत्पादन उत्पादन प्रणाली असं सुद्धा म्हणू शकतो. कार्ल मार्क्स याने इतिहासाची मांडणी भौतिकवादाच्या आधारे केली. भौतिकवादाचा अर्थच असा होतो उत्पादनाच्या पद्धती किंवा उत्पादन प्रणाली किंवा अर्थव्यवस्था. तो मानवी समाजाचा इतिहास खऱ्या अर्थानं अर्थव्यवस्थेमध्ये झालेला बदल म्हणजे मानवी समाजाचा इतिहास आहे. मग अर्थव्यवस्था कशी बदलती, उत्पादन पद्धतीच्या अनुषंगाने बदलते. मग उत्पादन पद्धती म्हणजे नेमकं काय आहे या संदर्भात कार्ल मार्क्सने आपले विचार मांडलेले आहे. मग या अनुषंगाने जर विचार केला आपण कार्ल मार्क्सनं बघा समाज व्यवस्था आहे, समाज व्यवस्थेमध्ये बदल होतो पण तो बदल कशाच्या आधारे होतोय, बदल महत्वाचा कशाच्या आधारे आहे. मग ही समाज व्यवस्था कशावरती आधारित आहे. तुम्हाला मध्ययुगीन कालखंडामधला जर विचार केला आपण तर त्यावेळेस मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणती व्यवस्था होती, सर्जनशाही पद्धती होती. सर्जनशाही पद्धतीमध्ये अर्थव्यवस्था कोणाच्या ताब्यात होती, म्हणजे अर्थव्यवस्था कशावर आधारित होती, शेतीवरती आधारित होती. शेतीचे मालक कोण होते, म्हणजे असणारी समाज व्यवस्था आणि समाज व्यवस्थेचा बेस काय असेल तर अर्थव्यवस्था आहे. मग त्या अनुषंगाने कार्ल मार्क्स यांनी एक संकल्पना मांडलेली आहे, बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर. समाज व्यवस्थेचा बेस काय. आपण आता इतिहासाकडे चाललेलो आहे. इतिहासामध्ये कसा बदल होतोय, मानवी समाजाचा इतिहास हा अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने कार्ल मार्क्सने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. इथं महत्वाचं काय की उत्पादन पद्धती किंवा उत्पादन प्रणाली कशा स्वरूपाची आहे. इथं कार्ल मार्क्सने दोन गोष्टी महत्वाच्या मांडलेल्या आहेत. हे बघा या ठिकाणी अर्थव्यवस्था आपल्याला अर्थव्यवस्था आहे, यालाच खऱ्या अर्थानं उत्पादन प्रणाली, उत्पादन पद्धती म्हणू आपण. ही उत्पादन पद्धती आहे. यालाच आपण जर बघितलं तर दोन गोष्टी आधारभूत, ही आधारभूत संरचना आहे. ही आधारभूत रचना आहे. याला आधी संरचना मधला आधारभूत रचना आहे. समाज व्यवस्थेचा आधार काय आहे, ही अर्थव्यवस्था आहे. मग अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने याच्यावरतीच खऱ्या अर्थाने तो म्हणतो ही आधी संरचना आहे. आधी संरचना इथे काय म्हणतो, हे सुपर स्ट्रक्चर आहे, हे बेसिक स्ट्रक्चर आहे. समाज व्यवस्था कशावर आधारित आहे,
सुपर स्ट्रक्चर आणि बेसिक स्ट्रक्चर दोन सांगा. बेस काय आहे? बेस बदलला की सुपर स्ट्रक्चर सुद्धा बदलतं. बेस महत्वाचा. आपण एक सहज बोलता बोलता म्हणतो बघा बघा, म्हणजे कार्ल मार्क्सनं त्या कालखंडामध्ये मांडलेले विचार प्रस्तावनेमध्येच मी तुम्हाला म्हटलं की मार्क्सच्या विचारांचा प्रभाव जगातल्या प्रत्येक व्यक्तीवरती आहे. जिथं शोषण आहे, जिथं कामगार आहे, जिथं विषमता आहे, तिथं कार्ल मार्क्स आहे. तत्वज्ञानाला खऱ्या अर्थानं विज्ञानाची जोड कोणी दिली असेल तर कार्ल मार्क्स दिलेली आहे. बघा कसं आहे, आपण सहज म्हणतो माणसाकडे पैसा आला, त्याच्या खिशात पैसा आला की माणसाचं वर्तन बदलतं, त्याची बोलण्याची पद्धत बदलते. सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा तीन गोष्टी. नंतर आपण वर्ग संघर्ष बघणारच आहोत. कार्ल मार्क्स काय म्हणतो? बेस बदलला. इथं बेस म्हणजे अर्थव्यवस्था आहे. पैसा माणसाकडे आला की माणसाच्या वर्तनात बदल होतो. आपण म्हणतो बघा, हेगल आणि मार्क्स या दोघांचा जर विचार केला आपण, तुमच्या एक लक्षात येईल, हेगल हा विचारांना महत्व देतो, नैतिकतेला महत्व देतो. विचारांच्या माध्यमातून समाज व्यवस्थेचा विकास झालेला आहे. मग त्यामध्ये सांगितलं वाद, प्रतिवाद आणि संवाद. कार्ल मार्क्स काय म्हणतो माहिती आहे का? अर्थव्यवस्था महत्वाची आहे. वास्तविक तुम्ही जाणा, तुमच्याकडे पैसा आला की तुमच्या वर्तनामध्ये बदल पडतो, सगळ्याच गोष्टी. मग तुम्ही तुमच्या लक्षात येईल की पैशाच्या माध्यमातून लोक म्हणतात की पैशामध्ये एवढी ताकद आहे. माणसाचं वर्तनच बदलतं, माणसाचे विचारच बदलतात. माणसाच्या वर्तनामध्ये, विचारामध्ये, सगळ्याच गोष्टींमध्ये बदल होतो. अर्थव्यवस्था, अर्थकारण, जगाचा इतिहास आता लोक म्हणतात अर्थकारणावरती अवलंबून आहे. मग अर्थव्यवस्थेला विकसित करण्याच्या अनुषंगाने आपण बघितलं, उदारमतवाद असेल, उपयोगितावाद असेल, सुखवाद असेल, त्यानंतर हस्तक्षेपवाद असेल, हे विचार आले अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने. समाज व्यवस्था, एखाद्या राष्ट्राला विकसित व्हायचं असेल तर ते विकास त्याचा कशावर आधारित आहे, ह्या सगळ्या विचारधारा आलेल्या आहेत. कार्ल मार्क्स काय म्हणतो? मानवी समाजाचा इतिहास म्हणजे नेमकं काय? हे अर्थव्यवस्थेचा आधी संरचनेचा इतिहास आहे. ही व्यवस्था बदलली की ही व्यवस्था बदलते. मग ह्या व्यवस्थेमध्ये तो काय म्हणतो? मग इथं धर्म असेल, राज्य असेल, त्यानंतर कला असेल, कायदे असतील, व्यवस्था असेल, समाज, ह्या सगळ्या गोष्टींचा बेस काय असेल तर तो म्हणतो ही अर्थव्यवस्था आहे. या बदलाचा इतिहास म्हणजे खऱ्या अर्थानं मानवी समाजाचा इतिहास आहे, असं कार्ल मार्क्सचं मत आहे. उत्पादन प्रणाली, मग इथं म्हणतो तो काय म्हणतोय? हा बेस आहे अर्थव्यवस्था, बेसिक स्ट्रक्चर हा बेस आहे समाज व्यवस्थेचा. तो बदलला की मानवी समाजाचा इतिहास बदलतो. आपल्या भारतीय समाज व्यवस्थेचा विचार करा तुम्ही. परंपरागत, बघा औद्योगिक क्रांती कशाला म्हणतात? परंपरागत उत्पादनाच्या साधनामध्ये झालेला बदल. ब्रिटिश इथं आले, ब्रिटिशांच्या माध्यमातून आधुनिकीकरणाला सुरुवात झाली. औद्योगिकरण आणि आधुनिकीकरण, औद्योगिकरणाच्या माध्यमातून काय झालं? समाज व्यवस्थेमध्ये बदल झाला. म्हणजे संयुक्त कुटुंब पद्धतीचं रूपांतर विभक्त कुटुंब पद्धती, संरचनेमध्ये बदल झाला. माणूस हा व्यक्तिवादी बनला, व्यक्तिवादी दृष्टिकोनातून विचार करायला, स्ट्रक्चर बदलायला लागलेला आहे. आधुनिक विचारसरणी, औद्योगिकरणाच्या माध्यमातून आधुनिकीकरणाच्या माध्यमातून तुमचं राहण पाण म्हणजे राहणे असेल, तुमचं खाणं असेल, तुमची जीवन जगण्याची पद्धती असेल, तुमचे विचार असेल, सगळ्या गोष्टींमध्ये होणारा बदल. अर्थव्यवस्था, बघा तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या इन्कमच्या माध्यमातून वर्ग व्यवस्था निर्माण झालेली आहे. पण ज्या पद्धतीने तुमचं इन्कम असतं त्या पद्धतीने तुमचे विचार सुद्धा असतात. कार्ल मार्क्स म्हणतो ह्या सगळ्या गोष्टी, याच्यावरती सगळ्या गोष्टी बेस आहेत. बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर ही आधी संरचना जी आहे याच्यावरती अवलंबून आहे. हे खालचं बदललं की वरची व्यवस्था सुद्धा बदलते. आणि मग हे जो बदल आहे हाच खऱ्या अर्थानं मानवी इतिहासाचा बदल आहे. मग त्या अनुषंगाने कार्ल मार्क्स यांनी इतिहासाचे काही काळ सांगितलेले, 5 काळ. मग ते 5 काळ सुद्धा कसे बनलेले आहे? इथं आपण बघितलं बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर. अर्थव्यवस्था हा बेस आहे, उत्पादन प्रणाली हा बेस आहे समाज व्यवस्थेचा. उत्पादन प्रणालीमध्ये बदल झाला की समाज व्यवस्थेच्या बाकी सगळ्या घटकांमध्ये बदल होतो. इथपर्यंत आपण आलेलो आहे. मग इथं महत्वाचं काय? कार्ल मार्क्स म्हणतो अर्थव्यवस्था ही जर महत्वाची असेल, त्याचे आधारभूत जे तत्व आहे, म्हणजे ही उत्पादन प्रणाली आहे, उत्पादन पद्धती आहे, या उत्पादन पद्धतीच्या सुद्धा काय की आधारभूत तत्व आहे. त्या आधारभूत ही उत्पादन प्रणाली आहे किंवा उत्पादन पद्धती आहे, ही उत्पादन पद्धती आहे. या उत्पादन पद्धतीचे सुद्धा काही आधारभूत तत्व आहे. कार्ल मार्क्सने सांगितलेलं आहे ही उत्पादन पद्धती आपण बघतो. बघा इतिहास कसा सुरू झालेला आहे कार्ल मार्क्सच्या अनुषंगाने आपण जे बघतोय. पण तो काय म्हणतो?
उत्पादन पद्धती जी आहे ती उत्पादन पद्धतीमध्ये सुद्धा दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. यालाच खऱ्या अर्थानं उत्पादन साधने किंवा शक्ती, उत्पादन साधने किंवा शक्ती ही उत्पादन पद्धती आहे. उत्पादन पद्धती दोन गोष्टीवरती अवलंबून आहे. त्यामध्ये उत्पादन साधने किंवा शक्ती आहे आणि इथे उत्पादन संबंध आहे. बघा, लक्षात ठेवा, कार्ल मार्क्सच्या विचारांना जर बघितलं शास्त्रीय दृष्टिकोनातून मांडणी बघा कशी आहे. उत्पादन प्रणाली आहे, समाज व्यवस्थेचा उत्पादन पद्धतीवरती अवलंबून आहे. पण ही पद्धती कशी आहे, या पद्धतीच्या माध्यमातून दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन गोष्टी कोणत्या महत्वाच्या? उत्पादनाची साधने आणि मग या उत्पादनाच्या साधनामध्ये महत्वाचं, उत्पादनाच्या साधनावरती मालकी कोणाची आहे? उत्पादनाची साधनं कोणाच्या मालकीची आहे? इतिहासाला सुरुवात झालेली आहे. इतिहास कसा बदललेला आहे? उत्पादनाच्या साधनावरती माणूस काय म्हणतो? इतिहास काय आहे? लक्ष्यप्राप्ती काय आहे? माणसाच्या मूलभूत गरजा आहे. मूलभूत गरजा पूर्ण होणं आणि स्वतःचं अस्तित्व टिकवणं हे लक्ष्यप्राप्तीच्या अनुषंगाने निसर्गासोबत केलेली क्रिया माणसाने, तोच खऱ्या अर्थानं मानवी समाजाचा इतिहास आहे, असं कार्ल मार्क्सचं मत आहे. ती क्रिया कोणासोबत आहे? मग उत्पादनाच्या पद्धती आहेत. आणि त्या पद्धतीमध्ये म्हणजे महत्वाचं काय? दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. दोन गोष्टी कोणत्या महत्वाच्या आहे? तुमची जी उत्पादनाची साधनं आहे, या साधनाच्या अनुषंगाने तुम्ही जर बघितलं, उत्पादनाची साधनं बघा, उत्पादनाची साधनं बदलली की उत्पादनाचे संबंध बदलतात. उत्पादनाची साधनं आपण वेगवेगळ्या पद्धतीने विचार करूया. बघा, आता इतिहासाला सुरुवात झालेली आहे. इतिहासाला सुरुवात होत असताना सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा, उत्पादनाची साधनं आणि उत्पादनाच्या पद्धती यामध्ये पाहत असताना अगोदरचा जो सुरुवातीचा कालखंड होता, इथं काय महत्वाचं? साम्यवादी समाज, त्यालाच खऱ्या अर्थानं आदिम समाज. बघा, मानवी समाजाच्या विकासाला सुरुवात झालेली आहे. माणूस हा भटकंती करतोय, निसर्गामध्ये राहतोय आणि आदिम समाज, याला आपण आदिम समाज म्हणूया. मग आदिम समाजाचा इतिहास आम्हाला माहित आहे. आदिम समाजाच्या इतिहासाच्या अनुषंगाने तुम्हाला माहिती आहे माणसाचा विकास कसा झालेला आहे. या अनुषंगाने राहुल सांस्कृतराय यांनी एक पुस्तक लिहिलं आहे, ओल्गा ते गंगा नावाचं पुस्तक. ते जर तुम्ही अभ्यासलं तर मानवी समाजाचा माणसाचा इतिहास कसा झालेला आहे, कसा कसा बदलत गेलेला आहे, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. मग आदी मानव कसा होता? माणसामध्ये विकास व्हायला लागला आणि मग तो निसर्गासोबत समायोजन साधून जीवन जगत होता. पण निसर्गामध्ये फळं असतील, या सगळ्या गोष्टी, म्हणजे मानव सुद्धा हा प्राणी आहे, पण हा समाजशील प्राण्याच्या प्रक्रियेमध्ये येत असताना तो निसर्गासोबतच आपलं जीवन जगत होता. मासेमारी करणे, शिकार करणे, या गोष्टी त्यामध्ये होत्या. मग माणसाचं अस्तित्वच कशावर होतं? शिकार करणं, मासेमारी करणं, झाडाचे पानं खाणं, फळं खाणं, यावरती जीवन जगत होता. तिथं मालकी हक्क हा शब्द नव्हता. इथं महत्वाचं काय? मालकी हक्काची जी प्रक्रिया होती या ठिकाणी इथं नव्हती. इथं मालकी हक्क नव्हती. इथं कसं होतं? सगळ्या गोष्टी निसर्गाशी निगडीत असल्यामुळं इथं मालकी हक्क नव्हती. इथं काय होतं? मालक कोणीच नव्हतं, सगळेच निसर्गाचे मालक होते. निसर्गावरती सगळ्यांचाच अधिकार होता आणि मग सगळेच जण एकत्र राहत होते. निसर्गावरती सगळ्यांचाच अधिकार होता. इथं वर्गव्यवस्था नव्हती, वर्ग नव्हते. मानवी समाजाच्या इतिहासाला सुरुवात झाली. उत्पादन प्रणाली, स्वतःचं अस्तित्व. इथं उत्पादन प्रणाली निसर्गासोबतच तुमचा संबंध आहे, त्यावरतीच तुम्हाला जगायचं आहे. मग इथं वर्गव्यवस्था नव्हती, इथं मालक गुलाम ह्या गोष्टी नव्हत्या. मग इथे संबंध, हा जे संबंध आहे, इथे संबंधाचा काही प्रश्न होता, सगळेच एकत्र राहत होते. मग प्राण्यांची शिकार करायची, मग शिकाराच्या अनुषंगाने, गरजेच्या अनुषंगाने सगळे एकत्र यायचे आणि मग एखाद्या मोठ्या प्राण्याची शिकार करायचे आणि गरजेनुसार जेवढं लागतं तेवढं खायचे. हे माझं आहे, हे माझ्या मालकीचं आहे, असा काही प्रश्न इथे नव्हता. अर्थव्यवस्था नैसर्गिक दृष्टिकोनातून निसर्गावर अवलंबून होती. अर्थव्यवस्थेत केव्हा बदल झालाय? मग सगळ्यात महत्वाचं दुसरा जो कालखंड आहे, हा पहिला कालखंड होता आदिम समाज किंवा साम्यवादी समाज. दुसरा कालखंड जे आहे तो गुलामगिरीचा कालखंड.
गुलामगिरीचा काळ. एक लक्षात ठेवा, आता गुलामगिरीचा काळ आलेला आहे. गुलामगिरीच्या काळामध्ये काय आहे? उत्पादनाची साधनं कोणाच तरी मालकीची झाली. मग माणूस निसर्गासोबत संघर्ष करता करता शेतीचा शोध लागलेला आहे. तो शेती करायला लागलेला आहे. शेतीच्या माध्यमातून उत्पादन व्हायला लागलेलं आहे आणि त्यानुसार तो गरजेनुसार म्हणजे जंगलामध्ये होणारी त्याची भटकंती आहे, ती भटकंती थोडी थांबलेली आहे. तो एका ठिकाणी स्थिर झालेला आहे. जमीन त्यानं सगळ्यात विकसित केलेली आहे आणि मग जमिनीच्या माध्यमातून तो खऱ्या अर्थानं उत्पादन करायला लागलेला आहे. इथं महत्वाचं काय आहे? हा गुलामगिरीचा कालखंड जो आहे, या ठिकाणी महत्वाचं साधने काय आहे? इथं शेती, पशुपालन इथं आलेलं आहे. शेती कोणाची तरी मालकीची आहे, पशुपालन कोणाकडे तरी पशु आहेत. गुलामगिरीच्या कालखंडामध्ये महत्वाचं काय असेल तो संपत्ती, ज्याला गोष्टी म्हणतात, मालकी हक्क. इथं महत्वाचा काय? इथं मालकी हक्क विकसित झालेला आहे. इथं मालकी हक्क आलेला आहे आणि कोणीतरी शेतीचा मालक आहे, कोणाकडे तरी जास्त प्रमाणात पशुपालन आहे, पशु मोठ्या प्रमाणात आहे, तो श्रीमंत घालण्यात जायचा आणि मग त्याच्या शेतीवरती कोणतरी काम करणार आहे, त्याच्या पशु म्हणजे त्याचे जे पशु आहेत त्यांना पाळणारा कोणतरी आहे. आणि मग इथं सगळ्यात महत्वाचं काय झालं असेल? उत्पादन संबंधामध्ये जर विचार केला, इथं दोन वर्ग निर्माण झाले. इथं दोन वर्ग निर्माण झाले, तो म्हणजे मालक आहे आणि इथं गुलाम आहे. मालक कोण आहे? ज्याच्याकडे शेतीची मालकी आहे, पशुची मालकी आहे. गुलाम कोण आहे? या मालकाच्या शेतीवरती किंवा पशुला जो सांभाळणारा आहे तो गुलाम आहे. इथं दोन वर्ग निर्माण झाले आणि इथून खऱ्या अर्थानं वर्ग संघर्षाचा इतिहास ज्याला म्हणतात, अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला. मालकी हक्क, संपत्ती नावाची गोष्ट समोर आली आणि वर्ग व्यवस्थेला सुरुवात झाली. हाच खऱ्या अर्थानं मानवी समाजाचा इतिहास आहे असं कार्ल मार्क्स मत आहे. अर्थव्यवस्था बदलली. नंतरच्या कालखंडामध्ये तो काय म्हणतो? गुलामगिरीचा कालखंड गेला. गुलामगिरीच्या कालखंडानंतर दुसरा परत कालखंड आला. बघा, गुलामगिरी संपलेली आहे. गुलामगिरी संपल्याच्या नंतर परत तुम्हाला सांगतो, इथं तिसऱ्या नंबरला जो आलेला आहे तो म्हणजे सरंजामशाही पद्धती. सरंजामशाही पद्धती या ठिकाणी. मग आता सरंजामशाही पद्धतीमध्ये काय? इथं सुद्धा मालक आहे. इथं कोणते मालक आहे? शेतीचे. शेती सरंजामदाराच्या हातात होती. आपण मग सरंजामशाही पद्धतीमध्ये बघितलं, तीन वर्ग होते. धर्मगुरूंचा वर्ग होता, अमीर उमरावांचा वर्ग होता आणि सर्वसामान्य लोकांचा वर्ग होता. आणि मग 90% लोक जे आहे शेतीवरती अवलंबून होते. आणि मग एकूण टोळ्या संघर्ष करायचे, जीवितहानी व्हायची, आर्थिक हानी व्हायची. आणि मग या लोकांनी सरंजामदारांचं अस्तित्व स्वीकारलं आणि सरंजामशाही पद्धती सुरू झाली. आणि मग सरंजामदाराच्या शेतीवरती सुद्धा कुळांनी काम करायचं आणि तिथं सुद्धा भूदास होता. इथं सगळ्यात महत्वाचं, इथंही दोन वर्ग निर्माण झाले. कशाच्या आधारे? संपत्तीच्या आधारे. संपत्ती म्हणजे अर्थव्यवस्थेच्या आधारे. अर्थव्यवस्थेच्या नाड्या ज्यांच्या हातामध्ये आहे तो एक वर्ग होता. आहे रे नाही रे. इथं आहे रे आहे, इथं नाही रे आहे. इथं सुद्धा दोन वर्ग निर्माण झाले. इथं सुद्धा सरंजामदार आहे आणि इथं भूदास आहे. भू म्हणजे जमिनीचा दास. सरंजामदाराचा सगळा बेस कशावर होता? शेतीवरती होता. मग आपण फ्रेंच राज्यक्रांती पाहत असताना त्यावरती सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. व्यवस्था बदलती आहे. व्यवस्था बदलते म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बदल होतोय. दोन वर्ग निर्माण होतात, आहे रे नाही रे. इतिहासाला बदलायला सुरुवात झालेली आहे. आणि मग मध्ययुगीन कालखंडामधला जो युरोप आहे त्या युरोपला आधुनिकतेकडे नेणाऱ्या ज्या क्रांत्या झाल्या त्या क्रांत्याच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भांडवलशाहीचा विकास झाला. आणि मग कार्ल मार्क्सनं 4 नंबरला जो एक वर्ग सांगितलेला आहे इतिहासामध्ये म्हणजे भांडवलशाही. भांडवलशाही व्यवस्था. आणि मग कार्ल मार्क्स म्हणतो भांडवलशाही व्यवस्थेमध्ये महत्वाचं काय झालं आलंय? उत्पादनाची जी साधनं आहे ती उत्पादनाची साधनचा मालक जो आहे तो भांडवलदार झाला. आणि मग इथं काय झालेलं आहे महत्वाचं? इथं भांडवलदार आहे आणि त्याच्या विरोधात म्हणजे कामगार आहे. हे दोन वर्ग आहे.
भांडवलदार काय आहे? मग जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेच्या सगळ्या नाड्या खऱ्या अर्थानं कोणाच्या हातात आहे? भांडवलदाराच्या हातामध्ये आहे. अर्थव्यवस्था बेस, उत्पादनाची साधनं बदलली, उत्पादनाच्या पद्धती बदलल्या. मग उत्पादनाची साधनं बदलली, मग ज्यांच्या मालकीची उत्पादनाची साधनं होती त्या जे मालकीचे लोक आहे आणि जे दुसरा वर्ग आहे त्यांचा सहसंबंध. उत्पादन प्रक्रियेमध्ये तुमची इच्छा असो नसो तुमचा संबंध प्रस्थापित होतच असतो. तुमची इच्छा असो नसतो, तुमच्या इच्छेवरती काहीच अवलंबून नसतं. तुम्ही जर त्या व्यवस्थेचा घटक झालात तुम्हाला त्या व्यवस्थेच्या अनुषंगाने काही गोष्टींची तडजोड करावीच लागते. तुम्हाला इच्छा असो या नसो तुमच्यावरती अवलंबून नसतं. परंपरागत समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने ह्या गोष्टी आपण बघतो. मग भांडवलशाही समाज व्यवस्थेमध्ये दोन वर्ग निर्माण झाले. मग भांडवलशाही समाज व्यवस्था कशी आली? मग आपण बघितलेलं आहे की उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये झालेला बदल, औद्योगिक क्रांती, वाणिज्य क्रांती, याला बेस काय असेल? वैज्ञानिक क्रांती, याला बेस काय असेल? पुनर्जागरण, बौद्धिक क्रांती. या क्रांतीच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेत बदल झाला आणि अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून भांडवलशाही समाज व्यवस्था निर्माण झाली आणि भांडवलशाही समाज व्यवस्थेमधून तुम्हाला माहिती आहे व्यापारी वर्ग, समाज व्यवस्था, संरचना बदलली आणि तुम्हाला माहिती आहे भांडवलदाराचा वर्ग आहे, मध्यम वर्ग आहे आणि कामगारांचा वर्ग आहे. मानवी समाजाचा इतिहास खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलाचा इतिहास आहे असं कार्ल मार्क्स म्हणतात. आणि मग कार्ल मार्क्स काय म्हणतो? ह्या दोन्ही वर्गामध्ये प्रत्येक वेळेस संघर्ष होत असतो. आणि मग इथं सर्जमदार आहे, इथं भूदास आहे, इथं मालक आहे, तिथं गुलाम आहे. आणि मग सगळ्यात महत्वाचं पाचवा जो आहे कार्ल मार्क्स म्हणतो द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या आधारे काय म्हणतो? वाद, प्रतिवाद आणि संवाद. तर कार्ल मार्क्स म्हणतो कोणतीही जेव्हा व्यवस्था असते त्या व्यवस्थेच्या विकासामध्येच तिच्या विनाशाची बीज सुद्धा पेरलेली असतात. तिची एक विकासाची प्रक्रियेची सुद्धा एक टोक आहे, त्याच्यानंतर परत ती प्रक्रिया परत त्या ठिकाणी येते. आपण म्हणतो का उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा त्याला चक्राकारी परिवर्तन म्हणतात. चक्रकार परिवर्तन. कार्ल मार्क्स म्हणतो भांडवलशाहीचा 100% अस्त होणार आहे. हे कार्ल मार्क्सने केलेलं भाकीत आहे इतिहासाच्या अनुषंगाने. आणि मग त्याने सगळ्यात शेवटी जे सांगितलेलं आहे इथं महत्वाचं काय आहे ते समाजवाद किंवा साम्यवादी समाज परत येणार आहे. हे कार्ल मार्क्सने केलेलं भाकीत आहे. आणि मग हा जो साम्यवाद किंवा समाजवाद जो आहे तो आदिम समाजासारखा असणार आहे. कसा असणार आहे? उत्पादनाच्या साधनावरती सगळ्यांची सामूहिक मालकी असणार आहे. मालक, भांडवलदार आणि कामगार ही वर्ग व्यवस्था नष्ट होणार आहे. असा साम्यवादी समाज येणार आहे. हाच खऱ्या अर्थानं कार्ल मार्क्स यांचा ऐतिहासिक भौतिकवाद आहे. इतिहासाची भौतिक घटकांच्या अर्थव्यवस्थेच्या आधारे केलेली मांडणी बी आहे आणि त्याचमध्ये खऱ्या अर्थानं उत्पादन प्रणाली सुद्धा आहे. कार्ल मार्क्स यांनी जी उत्पादन प्रणाली सांगितलेली आहे, उत्पादन प्रणालीमध्ये होणारा बदल खऱ्या अर्थानं हा समाज व्यवस्थेच्या विकासाला, मानवी समाजाचा इतिहास सुद्धा त्याच घटकावरती आधारलेला आहे असं कार्ल मार्क्सनं खऱ्या अर्थानं त्याच्या विश्लेषणामध्ये मांडणी केलेली आहे. मग तुम्हाला एक लक्षात येईल की कार्ल मार्क्सचा ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे नेमकं काय. तर तुम्हाला जर ऐतिहासिक भौतिकवादाचं जर विश्लेषण विचारलं असेल तर तुम्हाला थोडक्यामध्ये सांगता आलं पाहिजे. जर्मन आयडियॉलॉजी, जर्मन विचारधारा या पुस्तकामध्ये कार्ल मार्क्स यांनी इतिहासाची मांडणी अर्थव्यवस्थेच्या आधारे केलेली आहे. आणि कार्ल मार्क्स यांच्या विचाराचा ऐतिहासिक भौतिकवाद जो आहे याचा बेस काय असेल याची मांडणी जर काय ह्याच्या आधारे द्वंद्वात्मक भौतिकवादावरती केलेली आहे. याचा आधार काय आहे? तर अर्थव्यवस्था भौतिक घटना आहे. भौतिक घटनामध्ये नेमकं काय? उत्पादन पद्धती आणि उत्पादन प्रणाली यामध्ये होणारा बदल हाच खऱ्या अर्थानं मानवी समाजाचा इतिहास आहे अशी थोडक्यामध्ये मांडणी कार्ल मार्क्स यांनी केलेली आहे. मग उत्पादनाची साधनं कोणाच्या मालकीची आहे त्या आधारे उत्पादनाचे संबंध गृहीत धरले जातात. आणि मग मालकीच्या आधारावरती बेसिक स्ट्रक्चर आणि सुपर स्ट्रक्चर, समाज व्यवस्थेचा बेसिस काय असेल ते अर्थव्यवस्था आहे. अर्थव्यवस्थेमध्ये बदल झाला की समाजाच्या संरचनेमध्ये सुद्धा बदल होतो आणि त्या बदलाच्या मांडणी खऱ्या अर्थानं कार्ल मार्क्स यांनी इतिहासाचे काही कालखंड विश्लेषित केलेले आहे. मग आदिम समाज असेल, त्यानंतर गुलामगिरीचा समाज असेल, त्यानंतर सर्जनशाही समाज असेल, त्यानंतर भांडवलशाही समाज असेल, अशा पद्धतीनं
मांडणी करून सहसंबंध त्यांचे कसे होते त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मानवी समाजाचा इतिहास बदलत बदलत साम्यवादी समाजाची सुद्धा निर्मिती होणार आहे, अशा पद्धतीने कार्ल मार्क्स यांनी ऐतिहासिक भौतिकवाद या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. इथपर्यंत बरोबर आहे. तोच प्रश्न जर कार्ल मार्क्स यांची उत्पादन पद्धती किंवा उत्पादन प्रणालीवरती विश्लेषण करा, तुम्हाला तेच मांडायचं आहे. द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या आधारावरती कार्ल मार्क्स यांनी ऐतिहासिक भौतिकवादाची मांडणी करत असताना उत्पादन पद्धती किंवा उत्पादन प्रणाली हीच खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेची मुख्य बेस आहे. त्या आधारावरती समाज व्यवस्था अवलंबून आहे आणि मग उत्पादनाची साधनं आणि उत्पादनाचे संबंध या आधारे समाज व्यवस्थेमध्ये कसा कसा बदल होत गेला आणि मग ते संबंध कसे होते, मालक असेल, गुलाम असेल, सगळ्या भांडवलदार असेल, कामगार असेल, यांच्या संबंधामध्ये कशाच्या आधारे बदल होत गेला, उत्पादनाच्या साधनात बदल झाला की उत्पादनाच्या संबंधामध्ये बदल होतो आणि या आधारे कार्ल मार्क्स यांनी उत्पादन पद्धतीचं विश्लेषण केलेलं आहे. दोन्ही गोष्टी, उत्पादन पद्धती विचारली, उत्पादन प्रणाली विचारली, मग किंवा ऐतिहासिक भौतिकवाद विचारला, या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने तुम्हाला हेच विश्लेषण करायचं आहे. मग कार्ल मार्क्सनं इतिहासाची मांडणी अशा पद्धतीने केलेली आहे. मग हा जो सिद्धांत मांडलेला आहे, मग या सिद्धांतावरती काही लोकांनी टीका सुद्धा केलेली आहे. मग सगळ्यात महत्वाचं काय आहे, टीका कशाच्या आधारे केलेली आहे. मग थोडक्यामध्ये आपण टीका बघूया. कार्ल मार्क्सने मांडलेला ऐतिहासिक भौतिकवाद हा जो सिद्धांत आहे, या सिद्धांतावरती काही विचारवंतांनी टीका केली आहे. विचारवंत म्हणण्यापेक्षा प्रचलित समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून समाज व्यवस्थेचा अभ्यास होत असताना सर्वांगीण दृष्टिकोनातून समाज व्यवस्थेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. व्यक्ती महत्वाचा आहे, समाज महत्वाचा आहे, अर्थव्यवस्था काय महत्वाचं आहे, ही समाज व्यवस्था कशाने टिकून आहे, म्हणजे या समाज व्यवस्थेच्या काही मूलभूत गरजा आहे, त्या गरजेच्या माध्यमातून समाज व्यवस्था कशी टिकून आहे शास्त्रीय पद्धतीने अभ्यासाला सुरुवात झालेलीच होती. आणि मग कार्ल मार्क्सच्या विचारावरती त्या कालखंडामध्ये सगळ्यात महत्वाचं काय झालं असेल तर टीका आपण थोडक्यात बघूया. म्हणजे या सिद्धांताच्या अनुषंगाने कार्ल मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवाद जो मांडलेला आहे त्या अनुषंगाने आपण थोडक्यामध्ये टीका बघूया. आता टीका हा सिद्धांत मांडलेला आहे, याच्यावरती काय टीका झाली टीका बघूया. टीका काय केलेली आहे, कार्ल मार्क्सचा महत्वाचा पहिली टीका जर कोणती असेल, अर्थव्यवस्था. हाच इतिहासाचा आधार आहे असं कोण म्हणतोय, कार्ल मार्क्स म्हणतोय. इतिहासाचा काय आधार आहे, अर्थव्यवस्थाचा आहे असं कार्ल मार्क्सचं मत आहे. मग मॅक्स वेबरनं सुद्धा काय म्हटलेलं आहे, मॅक्स वेबर आपण नंतर अभ्यासणार आहोत. मग मॅक्स वेबरच्या सिद्धांताच्या संदर्भात आपण बघत असताना कार्ल मार्क्सनं सांगितलेलं आहे, कार्ल मार्क्सनं सांगितलं मानवी समाजाचा इतिहास हा अर्थव्यवस्थेचा इतिहास आहे. मॅक्स वेबरनं वेगळी मांडणी कशी केलेली आहे, मॅक्स वेबरनं वेगळी मांडणी अशी केलेली आहे, प्रोटेस्टंट पंथाचे नीतितत्व आणि भांडवलशाहीचा विकास हा त्याने ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्या ग्रंथाच्या आधारे त्याने सांगितलं भांडवलशाही किंवा समाज व्यवस्थेमध्ये जो बदल होतो ह्या बदलाच्या पाठीमाग महत्वाचं काय असेल. इथं काय सांगतो कार्ल मार्क्स, अर्थव्यवस्था. आणि मग तिथं मॅक्स वेबर काय सांगतो, मॅक्स वेबर धर्माची नीती तत्वे. तो काय म्हणतो, एखाद्या समाजाचा विकास जो होतोय त्या समाजाच्या विकासामध्ये महत्वाचे धर्माची नीती तत्वे काम करतात, त्या माध्यमातून त्या समाजाचा विकास होतो. आणि मग त्याने प्रोटेस्टंट पंथ असेल, म्हणजे ख्रिश्चन धर्मामध्ये जो दोन पंथ आहेत, कॅथोलिक पंथ आणि प्रोटेस्टंट पंथ, त्या अनुषंगाने त्यानं त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीमध्ये धर्मव्यवस्थेचा किती भाग आहे या अनुषंगाने विचार केला. त्यांना सांगितलं की प्रोटेस्टंट पंथ भांडवलशाहीमध्ये जो महत्वाचा विकसित झाला त्याला कारणच असं आहे की प्रोटेस्टंट पंथाची जी नीती तत्व आहेत ते भांडवलशाहीच्या विकासाला कारणीभूत ठरलेली आहेत. कोणती तत्व थोडक्यामध्ये आपण ते नंतर अभ्यासणारच आहोत धर्मव्यवस्थेचा अभ्यास करत असताना. तो प्रोटेस्टंट पंथामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे, व्याजाने पैसे घ्या, व्याज परत द्या, वेळेवरती कामाला जा, ईश्वर हा कामामध्येच आहे. आता बघा कोणत्याच धर्मामध्ये व्याजाने पैसे घ्या
आणि व्याज द्या आणि त्या माणसाचे परत करा असं कोणत्या धर्मात सांगितलेलं नाही. प्रत्येक धर्मामध्ये सांगितलेलं आहे की व्याजाने पैसे घेणं हा सगळ्यात महत्वाचा गुन्हाच आहे. प्रोटेस्टंट पंथामध्ये त्याला मान्यता दिलेली आहे. असे वेगवेगळे तत्व आहे. म्हणजे सगळ्यात पहिली टीका जर काय झाली असेल कार्ल मार्क्स आणि अर्थव्यवस्था हाच इतिहासाचा आधार आहे, इथं सगळ्यात महत्वाचं मॅक्स वेबर म्हणतो नाही, अर्थव्यवस्थाच हा इतिहासाचा एकच आधार नाही होऊ शकत, धर्मव्यवस्था सुद्धा इतिहासाचा आधार आहे. मग इथं सगळ्यात महत्वाचं काय असेल, मग डॅनियल सारखा विचार म्हणतोय परत बघा. मॅक्स वेबर काय म्हणतोय, धर्म हा आधार आहे. नंतर डॅनियल आहे, हे डॅनियल विचार म्हणत आहे. हा काय म्हणतो, समाज व्यवस्थेच्या विकासाच्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तर शिक्षण हा तुमचा महत्वाचा विकासाचा का परिवर्तनाचा आधार आहे. शिक्षणाशिवाय मग आपण बघितलं बौद्धिक क्रांतीच्या माध्यमातून विचारधारेचा विकास आणि शिक्षणाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये झालेला बदल. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं गुन्नर सारखं आहे. शिक्षण म्हणजे धर्म आहे, शिक्षण आहे, राज्य आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहे ह्या मानवी समाजाच्या इतिहासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडतात. फक्त अर्थव्यवस्थाच यालाच महत्व देणं खऱ्या अर्थानं हे चुकीचं आहे. व्यक्तीही महत्वाचा आहे, व्यक्तीमध्ये असणाऱ्या सृजनात्मक काही गोष्टी आहेत त्याही महत्वाच्या आहेत. त्यानंतर कार्ल मार्क्सच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं त्यानं आधी संरचना जी मांडलेली आहे त्याचा बेस सुद्धा अर्थव्यवस्था सांगितलेला आहे. संरचनात्मक प्रकार्यवाद हा सिद्धांत आपण नंतर अभ्यासणारच आहोत. भारतीय समाज व्यवस्था आहे, या समाज व्यवस्थेच्या काही आवश्यक गरजा आहे आणि त्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी मग राज्यव्यवस्था असेल, धर्मव्यवस्था असेल, अर्थव्यवस्था असेल, या व्यवस्थेची निर्मिती केलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीवरती समाज व्यवस्था अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये बदल व्हायला लागला, एका घटनेचा परिणाम दुसऱ्यावरती होतो, दुसऱ्याचा तिसऱ्यावरती होतो आणि हळूहळू समाज व्यवस्थेमध्ये बदल व्हायला लागतो. एक व्यवस्था बदलली, शिक्षण व्यवस्थेमध्ये बदल झाला आणि खऱ्या अर्थानं विवेक सुरू, माणसामध्ये विवेक जागृत झाला आणि तिथून खऱ्या अर्थानं सगळ्याच गोष्टीची चिकित्सा व्हायला लागली आणि माणसामध्ये परिवर्तन व्हायला लागले. एक गोष्ट शिक्षण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय सांगितलेलं आहे, शिक्षण ही आमच्या अस्तित्वाची लढाई आहे. शिक्षणावरतीच मानवी समाजाचं प्रत्येक व्यक्तीचं अस्तित्व अवलंबून आहे. तुम्हाला एक वेळचं जेवण जर तुमच्याकडे 2 रुपये असतील, 1 रुपयाचं तुम्ही काय करा, जेवण करा आणि 1 रुपयाचं एक पुस्तक घ्या, बुक घ्या. कसं जगायचं हे तुम्हाला खऱ्या अर्थानं शिक्षण शिकवणार आहे. कसं जगायचं तुमचं अस्तित्व त्यावरती अवलंबून आहे. शिक्षण इतकं महत्वाचं आहे. सगळ्या समस्येवरती उपाय काय असेल तर शिक्षण आहे. शिक्षणाला इतकं महत्व आहे. कार्ल मार्क्स म्हणतो अर्थव्यवस्था बदलली की इतिहास बदलतो, समाज व्यवस्था बदलते आणि मानवी समाजाचा इतिहास हा अर्थव्यवस्थेचा आहे. ही एक टीका झालेली आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं इथं काय आहे, म्हणजे कार्ल मार्क्सच्या विचारामध्ये अर्थव्यवस्था महत्वाची आहे. मग अर्थव्यवस्था, मानव हा जो आहे, मानव हा आर्थिक प्राणी नाहीये, तो काय आहे, सामाजिक आहे. सामाजिक म्हणलं की सगळ्याच गोष्टी, सगळ्याच घटना त्यामध्ये आल्या. ती एक टीका केलेली, मानव हा आर्थिक प्राणी नाहीये, नुसतं खाणं आणि जगणं म्हणजे माणसाचं अस्तित्व नाही, ही टीका केलेली आहे. त्यानंतर दुसरी एक सगळ्यात महत्वाचं काय, तो वर्ग संघर्ष सांगतो. 2 वर्ग निर्माण झालेला आहे. उत्पादन पद्धतीच्या अनुषंगाने 2 वर्ग निर्माण झालेला आहे. वर्ग संघर्षाचा इतिहास म्हणजे मानवी समाजाचा इतिहास असं कार्ल मार्क्स म्हणतोय. बाकीचे विचार म्हणतात सहकार्य सुद्धा समाज व्यवस्थेमध्ये आहे. सहकार्यावरती समाज व्यवस्था टिकून आहे. इथं काय म्हणतात, सहकार्यावरती समाज व्यवस्था टिकून आहे. वर्ग संघर्ष एक लक्षात ठेवा, वर्ग संघर्ष म्हणजे इतिहास नाहीये, इथं सहकार्य सुद्धा आहे. मानवी समाजाचं अस्तित्व सहकार्यावरती अवलंबून आहे. एकमेकाला व्यक्ती सहकार्य करतो, समूहाने राहतो, माणसामध्ये समूह चेतना आहे. वर्ग संघर्षाचा इतिहास म्हणजेच मानवी समाजाचा इतिहास नाही. मालकी हक्काच्या आधारे समाज व्यवस्थेमध्ये वर्ग निर्माण झाले म्हणजेच खऱ्या अर्थाने त्यांच्या संघर्षाचा इतिहास म्हणजे नाही. इथं सहकार्य सुद्धा आहे. सहकार्यावरती, विश्वासावरती समाज व्यवस्था टिकून आहे असं काही जणांनी कार्ल मार्क्सच्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या विश्लेषणावरती टीका केलेली आहे.
त्यानंतर महत्वाचं काय असेल की अंतिम जो कालखंड कार्ल मार्क्सने सांगितलेले आहे, साम्यवादी समाज हा येणार आहे. कार्ल मार्क्सने त्याच्यावर टीका केलेली आहे. मग रशिया असेल, चीन, या ठिकाणी ती व्यवस्था आल्यानंतर सुद्धा त्या व्यवस्थेमध्ये ती व्यवस्था एवढी टिकलेली नाही. जे कार्ल मार्क्सने भाकीत केलेलं आहे, साम्यवादी समाज येणार आहे, त्यावरती कुणाचीच मालकी असणार नाहीये, समूहाची मालकी असणार आहे, ही जे भाकीत केलेलं आहे. तर बऱ्याच टीकाकारांनी असं मत आहे की ती सुद्धा व्यवस्था बदललेली आहे. आणि शेवटचं महत्वाचं हे साम्यवादाच्या संदर्भामध्ये मॅक्स वेबर यांनी केली टीका. मॅक्स वेबर म्हणतो की समाजशास्त्र जे आहे इथं मूल्य तटस्थता महत्वाची आहे. काय आहे फॅक्ट, काय आहे काय आहे हे सांगण्याचं काम खऱ्या अर्थानं समाज काय आहे, काय असायला पाहिजे हे समाजशास्त्रामध्ये सांगितलं जात नाही. काय आहे समाज व्यवस्थेमध्ये ही समस्या आहे, हे समस्येची कारण काय आहेत हे सांगितलं जातं, काय असायला पाहिजे हे सांगितलं जात नाही. आणि मग साम्यवादी समाजाचं जे कार्ल मार्क्स यांनी भाकीत केलेलं आहे ते खऱ्या अर्थानं समाजशास्त्राच्या पद्धती शास्त्राच्या विरोधात आहे. समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण मूल्य तटस्थता हा बघणार आहोत. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अर्थ काय आहे हे सांगा, काय असायला पाहिजे हेच तुम्ही सांगू नका. काय असायला पाहिजे ह्या तत्वज्ञानाच्या लेवलच्या गोष्टी आहेत, शास्त्रामध्येच नाही. निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण आणि विश्लेषण, फॅक्ट काय आहे, तथ्य काय आहे त्या आधारे सांगा. भविष्यवाणी तुम्ही करू शकत नाही. कार्ल मार्क्सच्या सगळ्यात महत्वाचा जो विचारवंत आहे या विचारावरती थोडक्यामध्ये हे टीकांचं आपण बघितलेलं आहे. पण सगळ्यात शेवटी मूल्यमापन करत असताना, असा टीका करत असताना सुद्धा महत्वाचं काय, समाज व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेच्या अनुषंगाने इतिहासाची मांडणी कार्ल मार्क्स यांनी केलेली आहे. वर्ग संघर्ष, भांडवलशाही असेल, भांडवलशाही समाज व्यवस्था या अनुषंगाने हे टीका जरी झालेल्या असल्या पण खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेमध्ये कशी काळ बदलत गेली, अर्थव्यवस्था कशी बदलत गेली, समाज व्यवस्था कशी बदलत गेली, समाज व्यवस्थेची संरचना कशी बदलत गेली, या सगळ्यांचं विश्लेषण खऱ्या अर्थानं कार्ल मार्क्स यांनी त्यांच्या सिद्धांताच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आणि आजही तुम्हाला भांडवलशाही समाज व्यवस्था, त्यामध्ये निर्माण झालेली विषमता असेल, कामगार असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला अभ्यासाला मिळतात. या टीकाच्या नंतर सुद्धा कार्ल मार्क्स हा जगातला एकमेव विचारवंत आहे की तत्वज्ञानाला विज्ञानाची जोड देऊन खऱ्या अर्थानं समाज व्यवस्थेच्या विकासाच्या संदर्भात त्यांनी मांडलेला हा सिद्धांत आहे. थोडक्यामध्ये आज आपण दोन संकल्पना पाहिलेल्या आहे. त्या दोन संकल्पनामध्ये महत्वाचं म्हणजे ऐतिहासिक भौतिकवाद म्हणजे नेमकं काय आहे, आणि त्या ऐतिहासिक भौतिकवाद पाहत असतानाच आपण उत्पादनाच्या पद्धतीचा सुद्धा थोडक्यामध्ये विचार केलेला आहे. आणि मग उत्पादनाच्या पद्धती पाहत असताना बेसिक स्ट्रक्चर काय आहे, सुपर स्ट्रक्चर काय आहे याचं सुद्धा थोडक्यामध्ये विश्लेषण केलेलं आहे. आपण प्रश्न समोर ठेवून कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो त्या अनुषंगाने ह्या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. थँक्यू, धन्यवाद.